एका पी-यू-सी कंपनीने ₹5.50चा डिव्हिडंड जाहीर केला. तर एका डिफेन्स कंपनीचा रेव्हेन्यू तब्बल 25% वाढला आहे. एका टाटा ग्रुप कंपनीचा प्रॉफिट 81% कोसळला आहे. तर दुसरी टाटा ग्रुप कंपनी पुन्हा दमदार कामगिरी करत आहे आणि बँकिंग सेक्टरमधून मोठा क्वार्टरवर रिझल्ट समोर आला आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बेल, बी-ई-एल, कोल इंडिया, कॅनरा बँक, टाटा केमिकल्स आणि टाटा पॉवर यांचे क्वार्टरवर रिझल्ट फायनान्शियल 27चे संपूर्ण विश्लेषण पाहणार आहोत. कोणत्या कंपनीने बाजाराला खुश केलं, कोणत्या कंपनीने गुंतवणूकदारांना निराश केलं आणि कोणत्या स्टॉकवर पुढच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सर्वाधिक नजर असणार आहे. चला सुरुवात करूया. नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात बाजार तडका. दररोजप्रमाणे आजही आपण घेऊन आलो आहोत क्वार्टरवर रिझल्टमध्ये सर्वात मोठे अपडेट्स. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. सर्वप्रथम पाहूया भारत इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे बेलचा निकाल. BELने क्वार्टर वनमध्ये मजबूत कामगिरी केली आहे. कंपनीचा नेट प्रॉफिट 9% वाढून 1054 कोटीवर पोहोचला आहे. तर रेव्हेन्यूमध्ये तब्बल 25%ची वाढ झाली आहे. रेव्हेन्यू ग्रोथ प्रॉफिटपेक्षा जास्त असल्यामुळे ऑर्डर एक्झिक्युशन मजबूत असल्याचे संकेत मिळत आहे. डिफेन्स सेक्टरमध्ये सरकारचा वाढता खर्च BEL सारख्या कंपन्यांसाठी मोठी संधी ठरत आहे. रडार सिस्टम, इलेक्ट्रॉनिक्स वॉरफेअर, कम्युनिकेशन सिस्टम, मिसाईल इलेक्ट्रॉनिक्स या सर्व विभागामध्ये BELची मजबूत उपस्थिती आहे. मेक इन इंडिया आणि डिफेन्स एक्सपोर्ट या दोन्ही थीममुळे BELवर लाँग टर्म सकारात्मक दृष्टिकोन कायम आहे. आता पाहूया कोल इंडियाचा निकाल. कोल इंडियाने देखील क्वार्टर वनमध्ये स्थिर निकाल जाहीर केला आहे. कंपनीचा नेट प्रॉफिट किंचित वाढून 8,852 कोटी झाला आहे. प्रॉफिटमध्ये फार मोठी वाढ नसली तरी कंपनीने गुंतवणूकदारांसाठी ₹5.50 प्रति शेअर इंटरिम डिव्हिडंड जाहीर केला आहे. डिव्हिडंड इन्व्हेस्टरसाठी ही सकारात्मक बातमी मानली जात आहे. कोल इंडिया अजूनही भारतातील सर्वात मोठी कोल प्रोड्युसिंग कंपनी आहे. पॉवर इन डिमांड वाढत असल्यामुळे कोलची मागणी कायम मजबूत आहे. तथापि रिन्युएबल एनर्जीकडे वाढता कल भविष्यात या क्षेत्रासाठी मोठे आव्हान ठरू शकतो. आता बँकिंग सेक्टरकडे वळूया. कॅनरा बँकनेही चांगले क्वार्टरवर रिझल्ट जाहीर केले आहे. बँकचा नेट प्रॉफिट 2% वाढून 4,856 कोटी झाला आहे. तर नेट इंटरेस्ट इन्कम म्हणजे NII मध्ये 13%ची दमदार वाढ झाली आहे. NII मध्ये झालेली वाढ म्हणजे लोन बुक मजबूत वाढत असल्याचे संकेत. PSU बँकिंग सेक्टरमध्ये मागील काही वर्षापासून सातत्याने सुधार दिसत आहे. असेट क्वालिटी सुधारत आहे, रिकव्हरी वाढत आहे आणि क्रेडिट ग्रोथ देखील मजबूत होत आहे. त्यामुळे PSU बँकवर गुंतवणूकदाराचा विश्वास वाढताना दिसत आहे. आता टाटा ग्रुपमधील सर्वात मोठ्या धक्क्याकडे वळूया. टाटा केमिकलने क्वार्टर वनमध्ये निराशाजनक निकाल जाहीर केले आहे. कंपनीचा प्रॉफिट तब्बल 81% घसरून फक्त 60 कोटीवर आला आहे. हायर एक्सपेन्शन आणि मार्जिन प्रेशरमुळे प्रॉफिटवर मोठा परिणाम झाला आहे. रेव्हेन्यूमध्ये अपेक्षित इतकी वाढ न झाल्यामुळे बॉटम लाईनवर दबाव आला. केमिकल इंडस्ट्रीमध्ये जागतिक मागणी अजूनही पूर्णपणे सुधारलेली नाही. त्यामुळे केमिकल समोर शॉर्ट टर्म चॅलेंज कायम आहे. गुंतवणूकदार आता पुढील क्वार्टरमध्ये रिकव्हरी होते का याकडे लक्ष ठेवून असतील. आता टाटा ग्रुपमधून एक सकारात्मक बातमी म्हणजेच टाटा पॉवरने क्वार्टर वनमध्ये मजबूत निकाल जाहीर केला आहे. कंपनीचा नेट प्रॉफिट 11%ने वाढून 1,176 कोटी झाला आहे. रेव्हेन्यूमध्येही 6%ची वाढ झाली आहे. रिन्युएबल एनर्जी, ट्रान्समिशन, डिस्ट्रिब्युशन आणि सोलार बिझनेस या सर्व विभागांमधून कंपनीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. इंडियामध्ये रिन्युएबल एनर्जीवर मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत असल्यामुळे टाटा पॉवरसाठी भविष्यातील ग्रोथ स्टोरी मजबूत मानली जाते. इलेक्ट्रिक व्हेकल चार्जिंग नेटवर्कमध्येही कंपनी सातत्याने विस्तार करत आहे. ग्रीन एनर्जी थीममुळे टाटा पॉवरवर लाँग टर्म सकारात्मक दृष्टिकोन कायम आहे. आजचे क्वार्टरवर रिझल्ट पाहिल्यानंतर एक गोष्ट स्पष्ट दिसते की डिफेन्स सेक्टर मजबूत आहे, पॉवर सेक्टर मजबूत आहे, PSU बँकिंग स्थिर वाढ दाखवत आहे, कोल इंडिया डिव्हिडंडमुळे इन्कम इन्व्हेस्टर आनंदी आहे, तर केमिकल सेक्टर अजूनही दबावाखाली आहे. सेक्टर रोटेशन पुन्हा एकदा स्पष्ट दिसते की फक्त प्रॉफिट पाहून निर्णय घेण्याऐवजी रेव्हेन्यू, मार्जिन, ऑर्डर बुक, डिव्हिडंड आणि फ्युचर गायडन्स या सर्व गोष्टींचे विश्लेषण करणे आवश्यक आहे. तर मित्रांनो, आज आपण BEL, कोल इंडिया, कॅनरा बँक, टाटा केमिकल आणि टाटा पॉवर यांचे क्वार्टरवर रिझल्ट सविस्तर पाहिले.
आता मला कमेंट करून नक्की सांगा यापैकी कोणता स्टॉक तुम्हाला मजबूत वाटला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि रोजच्या शेअर मार्केट अपडेटसाठी बाजार तडका चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. धन्यवाद.